छत्रपती शिवाजी महाराज सुसमाधान शिबिर उत्साहात संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नांदेड उत्तर मतदार संघातील जनतेला थेट जागेवरच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सुसमाधान शिबिराचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाराजोत्सव शिबिर या ठिकाणी आज राबवण्यात आलं. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांची जन्मदिवस आणि आपल्या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची जयंतीचं औचित्य साधून हा उपक्रम आपण राबवलेला आहे. आणि या कॅम्पमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ज्या शासनाने ज्या विहित करून दिलेल्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत आणि त्याच्या पलीकडं वेगळ्या सेवा देण्यासाठी हा कॅम्प होता. त्या कॅम्पसाठी SDM तहसीलदार, आमच्या पूर्ण रेव्हेन्यूची टीम तसेच सर्व विभागांनी खूप मेहनत करून आज या ठिकाणी कॅम्प तर घेतलाच, परंतु 40 वेगळे स्टॉल्स पण या ठिकाणी लावले होते. आणि सगळ्यांच्या सेवा, अनेक सेवांची नोंदणी, आरोग्य शिबिर, मेडिकल कॅम्प, कॉलेजनी जवळजवळ 11 त्यांचे स्टॉल्स या ठिकाणी दिले होते. त्यामुळं ब्लड डोनेशनपासून, ब्लड तपासणीपासून, नेत्र तपासणी, अस्थिव्यंग तपासणी अशा अनेक सोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. आणि मला वाटतं की अशा कॅम्पच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात नोंदणी होते, लोकांना सेवांबद्दल एक जनजागृती होते आणि त्याचसोबत एकाच ठिकाणी लोकांना ज्या सर्व्हिसेस आहेत ते मिळण्याची सोय पण या ठिकाणी होत असते. तर खूप सुंदर हा कॅम्प झाला. जवळजवळ 2,500 लोकांपेक्षा जास्त नागरिकांनी याला उपस्थिती लावलेली आहे. तर मी सर्व या टीमचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि लोकांचंही फार आभार मानतो की त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आज दिलेला आहे. धन्यवाद. या शिबिरापासून जे वंचित राहतील आणखी या लोकांना आपण काय? मी भाषणामध्ये पण सांगितलं की शिबिर हा एक आपला प्रातिनिधिक किंवा प्रतिकात्मक एक कार्यक्रम असतो, परंतु आपल्या या ॲक्टिव्हिटी डे टू डे चालत राहतील आणि रेग्युलर बेसिसवर. आताच आपण भटक्या विमुक्त जे आपले समुदाय ते वंचित आहेत याची पूर्ण यादी आपण इतक्या काही दिवसात केलेली आहे. जवळजवळ जिल्ह्यातल्या एकल महिलांची यादी केलेली, 1,00,000 महिलांची यादी केली 6 महिन्यापासून. आणि त्याच्यामध्ये त्यांना संगोपन योजना असेल किंवा बेसिक प्रमाणपत्र आहे हे आपण देण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि या गोष्टी सतत चालणारी प्रक्रिया आहे. 100% मला असं वाटतं की ही कॅम्प म्हणजे एक सुरुवात आहे आणि या प्रक्रिया चालूच राहतील. धन्यवाद. आज नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यांचं आज आयोजन केलेलं आहे प्रशासनाने. या कार्यक्रमाला या नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब होते, तसेच विभागीय सचिन खल्लार साहेब होते, तहसीलदार या भागाचे संजय वारकड साहेब, सर्व नायब तहसीलदार, सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व लाभार्थी, सर्व कर्मचारी, अधिकारी आणि सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित लावली. आणि या कार्यक्रमातून जे आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या, तसेच स्वर्गीय आमचे अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि याच्यामध्ये चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. या ठिकाणी 100 योजनेचे 40 स्टॉल उपस्थित आयोजित केलेले आहेत आणि यांचा फायदा लाभार्थ्यांना 100% आलेल्या या कार्यक्रमामध्ये 100% फायदा होईल. आणि याच्यातून एकच शिकण्यात आले की गोरगरिबाला जाऊन तहसीलला चक्रा मारण्यापेक्षा आज या शिबिरामध्ये 100% फायदा झालेला आहे. मागच्या याच्यामध्ये 2 सर्कलमध्ये सुद्धा शिबिराचं आयोजन केलं होतं आणि हे महाशिबिर आरोग्य शिबिर झालं. जे योजना, तहसीलच्या योजना, शासनाच्या योजना, 40 स्टॉलच्या योजना इथं आयोजित आहेत आणि याचा 100% लाभार्थ्यांना फायदा झालेला आहे. येणाऱ्या काळातसुद्धा चांगले या नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये याच्यापेक्षा बी चांगले शिबिर आपल्याला आयोजित करायचे आहेत आणि याचा फायदा गोरगरिबाला 100% होईल या निमित्ताने सांगतो. आणि आज जे कार्यक्रम प्रशासनाने ठेवलेला आहे, मी प्रशासनाचं कौतुक करतो. खूप चांगला कार्यक्रम आहे. तसेच शासनाचं सुद्धा, सरकारचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाचं, तसेच
आमच्या ताईचं पवार ताईचं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबाचं बी अभिनंदन करतो, शासनाचं अभिनंदन करतो, प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आज सगळ्यांनी लाभार्थ्यांनी या कार्यक्रमात घुसले त्याच्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.